नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम क्रिस्पी, गोल्डन आणि सगळ्यांच्या मनात घर करणारा नाश्ता मसाला डोसा। मसाला डोसा म्हटलं की लगेच आठवतो तो खमंग सुगंध, बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा डोसा आणि त्यात भरलेली मसालेदार बटाट्याची भाजी। सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे डोसा बनवताना तवा चांगला गरम असला पाहिजे आणि बॅटर योग्य कन्सिस्टन्सीमध्ये असलं पाहिजे, त्यामुळे डोसा एकदम पातळ आणि क्रिस्पी होतो। जर तुम्हाला असा परफेक्ट मसाला डोसा घरी बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या झणझणीत आणि खमंग मसाला डोसा रेसिपीला। 2 कप रेशनचा तांदूळ आपण घेतलेला आहे, 1 कप उडीद डाळ घेतली, अर्धा कप पोहे घेतले आणि पाव चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत। आणि हे अगदी व्यवस्थित असं हे प्रमाण आहे डोशासाठीचं, पाहू शकता तुम्ही। अगदी आपण रेशनच्या तांदळापासून आज मसाला डोसा बनवणार आहोत। 2 ते 3 पाण्याने हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि एक 7 ते 8 तासासाठी आपल्याला भिजत घालायचं आहे। पहा इथं एक 7 ते 8 तास झाले आणि हे जे डोशाचं आपण डाळ तांदूळ भिजवले ते फार छान असं भिजलेलं आहे। पहा इथे डाळही छान असे 2 तुकडे डाळीचे होत आहेत आणि तांदूळही छान भिजलेला आहे। रेशनचा तांदूळ जुना असतो आणि जुन्या तांदळामुळे हा डोसा छान कुरकुरीत क्रिस्पी होतो। पहा इथे आता आपण हे जे डाळ तांदूळ छान असं 7 ते 8 तासासाठी भिजवून घेतलं ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये घेताना पूर्ण पाणी निथळून घ्या, पाण्यासहित घेऊ नका। 1-2 पळ्या डाळ तांदूळ मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते आणि थोडंसं आपल्याला याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। आता हे पाणी दुसरं बाहेरचं न वापरता जे आपण डाळ तांदूळ भिजत घातले त्यातलंच पाणी घेऊया। या पाण्यामुळे आपलं जे बॅटर आहे हे लवकर फर्मेंट होतं आणि चवही छान लागते। त्याच्यामुळे हे पाणी ओतून न देता तुम्ही बॅटरसाठी याचा वापर करा। तर इथं पहा हे जे बॅटर मी करून घेतलं ते एकदम मऊ असं एकदम सिल्की गुळगुळीत असं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। इडलीचं बॅटर करताना आपण जाडसर करतो, पण डोशाचं करताना एकदम मऊ असं बॅटर करून घ्या। जेवढं तुम्ही मऊसर बॅटर करून घ्याल तेवढा डोसा छान असा क्रिस्पी होतो आपला। आणि रिबन कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। पाणी जास्ती घालू नका, बॅटर पातळ होईल, त्याच्यामुळे जास्ती पातळ नाही जास्ती घट्ट नाही अशी याची कन्सिस्टन्सी ठेवायची। मी पुन्हा एकदा दाखवते। मी डाळ तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले आणि जे डाळ तांदूळ भिजवण्यासाठी पाणी आपण वापरलं होतं त्याच पाण्यामध्ये मी हे डोशाचं मिश्रण तयार करत आहे। एकदम मऊसर असं हे पीठ तयार करून घ्या तुम्ही। जेवढं मऊ हे पीठ तुम्ही तयार करून घेणार तेवढे डोसे अगदी साऊथ इंडियन चवीचे किंवा अगदी हॉटेलच्या चवीचे होतात। तर इथं पहा आता हा आपण काढून घेऊया आणि असं सगळं पीठ तयार करून घेऊन आपण पुन्हा एकदा हे पीठ 7 ते 8 तासासाठी फर्मेंट करायला ठेवणार आहोत। एखाद्या उबदार ठिकाणी हे पीठ ठेवून द्या, म्हणजे लवकर फुगून येतं आणि जे आपण पाणी वापरलं डाळ तांदूळ भिजवलेलं त्याच्यामुळेही हे पीठ लवकर असं फर्मेंट होऊन येतं आणि डोशासाठी तयार होतं। आता 7 ते 8 तास झाले आणि पीठ मी तुम्हाला दाखवते। छान असं हे पीठ आपल्या डोशासाठी तयार झालं आहे, पाहू शकत असाल तुम्ही। छान जाळीदार आणि हलकं, अगदी एकदम हलकं पीठ आपलं तयार झालं आहे। पहा इथे अगदी 7 ते 8 तासासाठी हे मी उबदार ठिकाणी ठेवलं होतं। आता आपण चवीनुसार मीठ घेऊया आणि 1 चमचा पिठी साखर घेऊया। पिठी साखरेमुळे आपल्या डोशाला कलर एकदम गोल्डन कलरमध्ये डोसा अगदी हॉटेलच्या जसे आपण हॉटेलमध्ये खातो तसा अगदी त्या कलरचा हा डोसा तयार होतो। पिठी साखर आणि मीठ घालून हे छान मिश्रण एकत्र करून घ्या आणि आता थोडंसं 1-2 मिनटासाठी हे आपण बाजूला ठेवूया आणि भाजीची तयारी करूया। 1-3 बटाटे मी साल काढून चांगले मॅश करून घेतले आणि आता ही भाजी आपण फोडणीला टाकूया। बटाटे उकडून घ्या, त्याची साल काढा आणि मॅश करून घ्या। 1 पळी तेलावरती आपल्याला जिरे, मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करायची। कढीपत्ता घ्यायचा, मेथी दाणे घेऊया 1 पाव चमचा। मुगाची डाळ मी इथं घेतलेली आहे, पण तुम्ही उडीद डाळ किंवा चण्याची डाळ घेऊ शकता। चिरलेली हिरवी मिरची 2 ते 3 बारीक चिरून घेतल्या। 1 मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, जेव्हा डोशासाठी आपण
बटाट्याची भाजी बनवतो तेव्हा हा कांदा खरपूस परतू नका, थोडासा साधारण कच्चा ठेवा, छान लागतो चवीला. आलं लसूण पेस्ट 1 चमचा घातली, हळद हिंग घातलेलं आहे आणि छान असं हे आपल्याला मसाला हा परतून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा हा मसाला परतून घेतला की याच्यामध्ये मॅश केलेले बटाटे घेऊया. एक 2 मिनटासाठी ही भाजी आपल्याला परतून घ्यायची. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला याची वाफ काढायची आहे. फार छान चवीची ही भाजी होते, तुम्ही करून पहा. अजिबातसुद्धा हा जो कांदा आहे, हा कांदा जास्ती लालसर न करता थोडाफार कच्चा ठेवा, छान लागतो. एक 2 ते 3 मिनटासाठी आपण भाजीची वाफ काढून घेतली. आता छान अशी हिरवी कोथिंबीर टाकून ही भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे. आता भाजी बाजूला ठेवूया आणि आपण नारळाची चटणी करून घेऊया. इथं खोवलेला नारळ मी 1 वाटी घेतला, कोथिंबीर घेतली, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडासा चवीनुसार मीठ घेतलं, 1 अर्धा चमचा साखर घेतली, 2 चमचे आपण इथं भाजलेले शेंगदाणे घ्यायचे, थोडंसं पाणी घ्यायचं आणि छान अशी ही चटणी आपली डोश्याबरोबर खाण्यासाठीची तयार आहे. आता ह्या नारळाच्या चटणीला आपल्याला तडका द्यायचा आहे. 1 चमचा तेलावरती मोहरी, कढीपत्ता आणि थोडासा हिंग घालून आपण हा चटणीसाठी तडका दिलेला आहे आणि अशा पद्धतीने आपलं डोश्याबरोबर खाण्यासाठीची चटणी आणि बटाट्याची भाजी तयार आहे. आता आपण डोसे काढून घेऊया. गॅसवरती आपल्याला तवा छान गरम करून घ्यायचा आहे. डोश्याचा तवा चांगला कडकडीत गरम करून घ्या, म्हणजे डोसे व्यवस्थित निघतात. इथं पहा, कांद्याला थोडंसं मी तेल लावलं आणि कांद्याने पूर्ण या तव्याला तेल पुसून घेतलं आणि तवा जेवढा चांगला तुम्ही गरम करून घ्याल तेवढे डोसे अगदी क्रिस्पी, कुरकुरीत आणि छान निघतात. आणि इथं पहा, हे बॅटर मी घेऊन हा डोसा काढत आहे आणि डोश्याचं बॅटर मी सांगितल्याप्रमाणे जास्ती पातळ नाही, जास्ती घट्ट नाही, रिबन कन्सिस्टन्सीमध्ये येईल असं हे बॅटर तयार करा आणि मस्त असा क्रिस्पी डोसा तयार करा. पहा, इथे एवढा छान हा डोसा तयार झाला आहे आणि अगदी रेशनिंगच्या तांदळापासून आपण हा डोसा बनवलेला आहे. थोडंसं मी तेल सोडते, कारण खाताना हा डोसा कोरडा लागू नये. वरच्या बाजूला थोडंसं तेल सोडलं आणि तुम्ही पाहू शकत असाल काय छान कलर आलेला आहे आपल्या डोशाला. म्हणजे आपण जे पिठी साखर 1 चमचा घातली त्याच्यामुळे छान असा ह्या डोश्याला कलर आला. बटाट्याची भाजी भरूया आणि छान असा ह्या डोशाचा रोल करून हा डोसा आपण सर्व करूया. अगदी हॉटेलच्या चवीचा किंवा तुम्ही गाडीवरती खाता अगदी तसा हा आपला डोसा तयार झाला आहे. अगदी 2 मिनटात हे डोसे निघालेले आहेत, पाहू शकत असाल. आणि अशा पद्धतीने तुम्ही अगदी रेशनिंगच्या तांदळाचे डोसे घरच्या घरी छान असा हॉटेलच्या चवीचे करू शकता. आणखी एक डोसा मी तुम्हाला काढून दाखवते. बॅटर तव्यावरती घेतलं मी आणि ह्या पळीच्या साह्याने गोल व्यवस्थित असं फिरवत आपण डोसा तयार करायचा आहे. हा थोडासा मी मोठा डोसा करते, पूर्ण तव्या एवढा डोसा घेतलेला आहे मी, पहा तुम्ही. आणि हाही मी तुम्हाला काढून दाखवते. छान क्रिस्पी, कुरकुरीत. आणि गॅस मंद ठेवा ज्यावेळेस डोसे तुम्ही तयार करत असता. मंद गॅसवरती हे डोसे भाजून घ्या, म्हणजे कुरकुरीत, क्रिस्पी आणि गोल्डन कलरमध्ये आपले डोसे निघतात. पहा, इथं हाही डोसा फार सुंदर निघालेला आहे आपला आणि हाही मी सर्व करते. छान असा बटाट्याच्या भाजीबरोबर, अगदी नारळाच्या चटणीबरोबर आपला हा मसाला डोसा तयार झाला आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आम्ही सातारकर चॅनलला भेट देत राहा.